निवडणुकांना निवडणुकीसारखं घ्यायचं असतं, निवडणुका झाल्यावर सगळं विसरायचं असतं, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलंय. तर चव्हाणांशी वैयक्तिक वाद नव्हता असं शिवसेना आमदार निलेश राणेंनी म्हटलंय. कणकवली नगर परिषदेच्या प्रचारादरम्यान महायुतीतील शिवसेना भाजपमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. निलेश राणे यांनी स्टिंग करत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप केला होता. त्यानंतर 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची असं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केल्यानं महायुतीबाबत उलटसुलट चर्चा रंगलेल्या आहेत. राणा झालेला होता मतदान संपायला काही वेळ आणि 100 जणांवर सेना भाजपच्या पदाधिकारी गुन्हे दाखल झालेले. मी मगाशीच माझ्या सांगण्यामध्ये मी हे सांगण्याचा प्रयत्न केला. निवडणुका असतात, निवडणुकांना निवडणुकीसारखं घेतलं पाहिजे आणि निवडणुका संपल्यानंतर सर्व विसरलं पाहिजे. की आमचं दोघांचं पर्सनल काहीच नाही याच्यामध्ये. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडत होतो, ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत होते आणि आम्ही एकच कुटुंब आहोत. आम्ही हिंदुत्वासाठी एकत्र आलेली लोक आहोत. तर ते कुटुंब एकच राहावं ह्यासाठी मी सुरुवातीपासून मागणी करत होतो, पण तसं काय झालं नाही. माझ्या मनामध्ये सन्मान्य चव्हाण साहेबांबद्दल आदर आहे, नेहमीच राहणार. पण निवडणूक कशी मला जी काही जमली नाही, की मला वाटली की अशी निवडणूक होता कामा नये, मी त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे. वैयक्तिक चव्हाण साहेबांवर नाही. जरी घेतला असला तरी चव्हाण साहेब बॉस आहेत आणि बॉसच्या माध्यमातून जे काही घडत गेलं मला असं वाटलं की त्यांना ते कळावं आणि त्यांना मी सांगावं, एवढाच तो विषय होता. मी तेव्हाही बोललो, मी एका व्यवस्थेचा पाठलाग केला. ती व्यवस्था मला जिथे घेऊन गेली त्या व्यवस्थेच्या ठिकाणी मी पोचलो. स्पेसिफिक माझा कोणावर राग नाही, स्पेसिफिक मी कोणावर आरोप केले नाहीत. मी तेव्हाही म्हणत होतो मी चव्हाण साहेबांना भेटणार, मी आजही म्हणतो मी चव्हाण साहेबांना भेटणार. कारण का वैयक्तिक माझा वाद नाही आहे. निवडणूक अशी होता कामा नाही.